विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माझं नाव शिवानी सौरभ काळे, मी राहणार काळेवाडी नंबर 2 ची। मला पहिला नंबर आलेला आहे आणि मला टीव्ही मिळालेला आहे, टीव्ही मिळालेला आहे आणि प्रवीण भैया माने हे खूप चांगले काम करतात आणि माझं असं म्हणणं आहे आपले माता भगिनी सगळे आहेत ना त्यांच्यासाठी खूप चांगले योगदान करतात आणि प्रवीण भैया मानेने गोरगरीब लोकांसाठी लग्नाची जी सोय केली होती, घोडे बाराती वगैरे, जसं आपलं साधं लग्न असतं ना, म्हणजे आपण जसं हौसेने लग्न करतो तसं त्यांनी स्वतःच्या लेकरांचे लग्न केले, लग्न लावले, ह्याच्यासाठी मनपूर्वक आभार मानते। आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर खूप अनुदान, म्हणजे डेअरीचं प्रत्येक डेअरीचं अनुदान न येता सगळ्यात आधी सोनाईचं अनुदान आलं आणि सोनाईच्या पाठीशी सगळ्यांनी भक्कमपणे राहावे, प्रवीण भैयाच्या मानेच्या पाठीशी भक्कमपणे राहावे अशी मी नम्र विनंती करते। आणि आजचा हा कार्यक्रम मला खूप आवडला। मी ह्या कार्यक्रमात पहिल्यांदाच आले होते आणि सहभाग घेतला तर विनर झाले मी। आणि प्रवीण भैया माने आपलं सराटी झाले किंवा मग आपलं लोणी देवकर झाले, लोणी देवकर मध्ये त्यांनी फॅक्टरी टाकली तेलाची, तिथल्या गोरगरीब लोकांना रोजगाराची संधी मिळवून दिली। अजून शाळा झाल्या, येणार जाण्यासाठी रस्ता झाला, पाणी पुरवठा झाले, लाईट वीज वगैरे झाले, त्याच्यासाठी खूप योगदान करतात। त्यासाठी मी सगळ्या मतदान मित्र मैत्रिणींना असं विनंती करते की प्रवीण भैया माने हे आपले मंत्री झालेच पाहिजेत ह्या वर्षी। तुमचं माहेर कोणतं मॅडम? माझं माहेर पळसदेव, माळेवाडी नंबर 1। आणि हजारो महिला या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता आणि या हजारो महिलांना तुमचा नंबर आलाय, काय वाटलं सुरुवातीला तुम्हाला? मला जेव्हा ह्या स्टेजवर चढले तेव्हा वाटलं एक म्हणजे आपण खेळायचं म्हणून खेळतोय, कारण एवढ्या महिलात आपला नंबर नाही येऊ शकत। आणि मला इथे येईपर्यंत खूप अडचणी आल्या, गेटवर आले तर तिकीट नाही भेटलं, नंतर काही वेळांनी तिकीट भेटलं, आतमध्ये आले, नंतर सहभाग घेतल्यानंतर पण 2-3 महिलांनी मला म्हणजे रिटर्न खेळा म्हटले, तरी पण माझा पहिला नंबर आला। आणि भैया किंवा वहिनी वगैरे हे झाले, ते सहभागी झाले, ह्या कार्यक्रमात आले, त्याच्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आमदार दत्तात्रय भरणे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील आणि तिसरे जे उमेदवार असतात नामसाहेब जगदाळे असतील किंवा प्रवीण भैया माने असतील, सर्वात जास्त लीड कोण निवडून येऊ शकतो? आपले प्रवीण भैया माने, कारण त्यांनी खूप रोजगाराच्या पण संधी प्राप्त करून दिल्या आणि शेतकरी म्हणजे आमचे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर ते कोहिनूर हिरा आहे। तुमच्या सुनबाई येतो, तुमच्या सुनबाई आज त्यांचा नंबर पहिला आलेला आहे, काय वाटतं तुम्हाला आनंद झालाय का? मला तर खूप आनंद झालेला आहे, कारण आम्ही सकाळी 11:15 आलो होतो पण तिकीट आम्हाला काही भेटली नाही। म्हणलं चल बाई आता आपण फिरायला जाऊया, आपल्याला काही तिकीट भेटणार नाही म्हणजे मम्मी आपण थांबू, आपल्याला तिकीट भेटणार। अगं म्हणलं नाही भेटणार, नाही म्हणजे आपण थांबू, पण परत म्हणलं जाऊ तिथं पण नको नाराज करायला, भेटेल किंवा नाही भेटेल पण कार्यक्रम तर तुम्ही आपल्याला बघायला भेटेल, काय कार्यक्रम कशा निमित्त कार्यक्रम आहे तो तर आपण बघून जाऊ म्हणलं। मग आम्ही थांबलो, 2 नदीला टप मुली खेळल्या, 2 टप खेळल्यानंतर मला तुझी म्हणलं पांढरा तुझा भरोसा, तर माझी डॉक्टर पंढरपूर गावची आहे, मी दर महिन्याची माझी वारी टाकते पंढरपूरला, दर महिन्यात न चुकता मी जाते, पण माझ्या पांढराने माझी तिचा हात ऐकली आणि अशीच हात भैयासाहेबाची बी ऐकली, हेच मला एवढं सांगायचंय। धन्यवाद। बाकीचे इतर समाजातील ज्या महिला असतील, बाकीच्या काही महिला असतील किंवा इतर जे काही तुमच्या जनसामान्य माणसं असतील त्यांना तुम्ही काय सांगू शकता? एक चांगला आदर्श व्यक्ती आहे, गरिबांसाठी काम करतो, अजून कुठं काही अडचणी असतात तर त्या अडचणी भैया सोडवतो, भैया काही लांबचा नाही, भैया माझ्या जीवाला होत आहे, कारण डिरी माझ्या पायथ्यालाच म्हटलं तरी चालत माझ्या राहण्याच्या, आणि भैयाला म्हणजे मी लहानपणापासून बघते, भैयाच्या कुटुंबाला ह्यांना त्यांची फॅमिली चांगली आहे, पांढरावान अशीच साथ द्यावं आणि भैया पुढे जावं हीच माझ्या आई अंबाबाईची मी प्रार्थना करते। पुढे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।